नमस्कार मित्रांनो, भारतीय सैन्याला सलाम। भीषण बर्फवृष्टीतही 8 किलोमीटर चालत वाचवले गरोदर महिलेचे प्राण। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी आपला RG मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करून घ्या। देशाच्या सीमेवर तैनात असलेले आपले भारतीय जवान अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही दिवस रात्र डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज असतात। अनेकदा हे सैनिक आपत्कालीन परिस्थितीत सीमेवर राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी वैयक्तिकरित्या धावून जातात। हे प्रकरण जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील आहे। सैन्याच्या जवानांनी देवदूत बनून एका गरोदर महिलेचे प्राण वाचवले। कुपवाडा येथे सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे। बर्फवृष्टीमुळे कुपवाड्यातील अंतर्गत भागातील बहुतांश रस्ते बंद झाले आहेत। वाहनांची वाहतूकही ठप्प आहे। अशा परिस्थितीत काल रात्री दिनांक 3 रोजी शनिवारी रात्री 11:15च्या सुमारास विलगाम आर्मी कॅम्पमधील SHO यांना महिलेचा पती मुश्ताक अहमद यांचा कॉल आला। गरोदर पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला वाचवण्याची विनंती मुश्ताक यांनी केली। यानंतर त्या गरोदर महिलेच्या मदतीसाठी भारतीय लष्कर पुढे सरसावले आणि तिला खांद्यावर उचलून रुग्णालयात नेले। विशेष म्हणजे सैनिकांनी मध्यरात्री 2 ते 3 फूट बर्फात सुमारे 8 किलोमीटर पायी प्रवास केला। रस्त्यावर प्रचंड बर्फ असूनही बचाव पथक वेळेवर रुग्णालयात पोहोचल्यामुळे महिलेला वेळेवर उपचार मिळाले। यानंतर पीडित कुटुंबाने भारतीय लष्कर आणि विलगाव पोलिसांसह डॉक्टरांचे आभारही मानले।